40 एकड़ जमीन के सौदे को लेकर एक गंभीर मामला सामने आया है। इस प्रकरण में यह जिला निर्बंध वर्ग 1 अधिकारी संतोष अशोक हिंगाने ने बांधव पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई। जानकारी के अनुसार एमेडिया कंपनी द्वारा 40 हेक्टेयर कंपनी की खरीदी का दस्तावेज तैयार किया गया था। इस जमीन के सौदे से जुड़ी अनियमितों को लेकर शीतल तेजवानी, रविंद्र तारू और दिग्विजय पाटिल के खिलाफ शिकायत दर्ज कराई गई। दस्त क्रमांक हवेली 4 मध्ये झालेला जो 95/18/2025 आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशीनंतर नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते। त्यानुसार मी आता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो FIR अंतिम होतोय। त्यामध्ये 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय। एक तेजवानी, शीतल तेजवानी, ज्यांनी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे। दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सब रजिस्ट्रार रवींद्र तार या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होतो। तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार त्या 3 लोकांविरुद्ध 3 लोकांच्या विरुद्ध। पण कंपनीचा काय सहभाग आहे? नाही, आमच्या कंपनीचे जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल। पूर्ण कंपनीत संबंध आहे तो आता पोलीस तपासाचा भाग आहे, पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे गुन्हा। किती कोटीचा ज्या पत्त्यावर नोंदवला गेला होता तो पत्ता महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही असू शकेल, पण तो माझ्याकडे जो मला ऑर्डर दिलेली आहे आयजर ऑफिसने त्या पद्धतीने मी गुन्हा तर पुन्हा एकदा सांगा, किती कोटीचा स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं? शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यांवर झाली? 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता। हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीच्या एक्झम्पशनचा एक विषय। तर त्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक 5% स्टॅम्प ड्युटी आणि एक 2% स्टॅम्प ड्युटी, LBT वगैरे। तर LBTची तर नक्कीच माफी नाही आहे। त्या संदर्भात आम्ही आजच्या ह्याच्यात आयजर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की 6 कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे। बाकी आता क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे बाकीच्या स्टॅम्प ड्युटीचा। पण मुद्दा असा आहे सर, जर कंपनी एमेडिया होल्डिंग एका भागधारकावर गुन्हा दाखल होतो मग दुसऱ्याला का वाचवलं जातं? नाही, वाचवलं वगैरे जात नाही। आमचा दस्त ज्यांनी केला, दस्तात जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं। पुढे पोलीस तपासात मे बी तो त्यांचा विषय आहे, परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली तेवढ्या पुरतं आमचं मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारकाचं नाही, असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाहीये, परंतु तो नंतर चौकशीचा